टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्व गौरव, सर्व महिमा, सर्व पराक्रम आमच्या जिवंत देवाला. And all glory, honor, and all good praise to our God. इस्रायलाच्या श्रवणात And in the worship of Israel, धार्मिक लोकात वसणारा and he dwells in righteous, सर्व सत्ताधारी प्रभुदेव the all-powerful God, व कोकरा and the Lamb, ज्याच्या सानिध्यात पूर्णानंद आहे, in whose presence all joy lies, ज्याच्यामुळे आमचा आत्मा उल्हासला आहे, for because of whom our spirit rejoices, त्याच्या उपस्थितीबद्दल, for his presence, समक्षतेबद्दल for his being with us, उत्स्फूर्त कृतज्ञतेपणाने and with a thanksgiving heart, मनापासून टाळ्या वाजवून त्याचं स्वागत पुन्हा एक वार let करूया. us all give a clap offering. हालेलुया. हे आमच्या प्रभूसाठी आहे, हे आमच्या राजांच्या राजासाठी आहे. And it's for our God, for our King of Kings. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद, धन्यवाद प्रभू. All thanks to the Lord. धन्यवाद प्रभू. थँक्यू लॉर्ड. सेनाधीश परमेश्वराचा निरोप्या म्हणून मी आज आपणासमोर उभा आहे. And I am here as a messenger of the Lord of hosts. देवाने आमच्या ठाई जे 5 ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत, And the knowledge that God has given us. कुणाला माहिती आहेत का 5 ज्ञानेंद्रिय कुठली आहेत ती? And what are the 5 sources of knowledge? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. 5 ज्ञानेंद्रिय आहेत. And there are 5 sources: डोळे, eyes, कान, ears, नाक, and nose, जीभ tongue, आणि त्वचा. and skin. आज Today, जीभ या ज्ञानेंद्रियाच्या द्वारे and through the source that is tongue, शास्त्रलेखातून आपण मनन करणार आहोत. and we'll meditate through the scriptures. जीभ हा तोंडामधला लालसर गुलाबी रंगाचा, And tongue is there in the mouth. It's red in color. हाड नसलेला, It doesn't have bones, लवचिक असा अवयव, and it's flexible like organ. वळवावी तशी वळते And you can mold it like you want. अशी ख्याती असलेला. And such is the quality. ज्यावेळेस जीभ बोलू लागते ना, So whatever you say, काही चांगल्या आणि चांगल्या वाईट परिणाम त्या ठिकाणी होत असतात. and it results in some good or bad things. म्हणून त्या जिभेविषयी लिहिताना So while writing about the tongue, याकोब पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहितो. and James says याकोबाच्या पत्रामध्ये in the book of James 3 अध्याय 3, 5 आणि 6 वचन, 5 and 6, तशीच जीभ ही लहानसे अंग असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारिते. पहा किती थोडका विस्तव, केवढ्या मोठ्या रानाला पेटवितो. जीभ ही आग आहे, ती अनितीचे भुवन आहे. आपल्या अवयवात सर्व शरीर मलिन करणारा अवयव जीभ आहे. ती भवचक्राला आग लावणारी आणि नरकाने पेटविलेली अशी आहे. याकोब 3, 5 ते 6. and James 3, 5 and 6. Even so the tongue is a little member and boasts great things. See how great a forest a little fire kindles. And the tongue is a fire, a world of iniquity. The tongue is so set among our members that it defiles the whole body and sets on fire the course of nature, and it is set on fire by hell. आगीमुळे या ठिकाणी मी वाचलं की जीभ ही आग आहे. And here we see the tongue is fire. आगीमुळे नुकसान होऊ शकतं, And that fire can destroy, विध्वंस होऊ शकतो. and everything can be destroyed. पण त्या आगीचा जर सकारात्मक पद्धतीने योग्य रीतीने काळजीपूर्वक वापर केला तर, But if you use the fire in a positive and a safe way, जेवण बनवण्यासाठी, to make food, शेकोटी पेटवून उभं मिळण्यासाठी देखील त्या आगीचा उपयोग होऊ शकतो. and the fire is used to get heat from the bonfire. पण कशा पद्धतीने उपयोग करतो ते फार महत्त्वाचं But it's आहे. important how we use it. सतत Z+, And always Z plus. प्रेज लॉर्ड. Z+ सिक्युरिटी किती जणांना माहित आहे? How many of you know Z plus आमचा security? एक अवयव आहे त्याला Z+ सुरक्षा प्राप्त झालेली आहे. And there's one organ in a body which has got Z plus security. काय ती Z+ सुरक्षा माहित आहे? What is the security? आपले दात. And our teeth. सतत Z+ सुरक्षेमध्ये फिरणारा, And always they are covered with maximum security. पण चुकून, But by mistake, चुकीचा शब्द, a wrong word, चुकीच्या क्षणी, at the wrong time, चुकीच्या व्यक्तीसमोर बोलला गेला तर at front of the wrong person if we speak, बत्तीशी बाहेर पाडण्याचं सामर्थ्य त्या अवयवामध्ये आहे. that organ has to power to take out the teeth. समजतंय? Do you understand it? जिभेला झालेली जखम लवकर बरी होते. And the
pain that the tongue has can be healed fast. परंतु त्या जिभेमुळे झालेली जखम बरी होता यायला वेळ लागतो. But the injury caused by the tongue, it takes a long time to heal. सर्वात जास्त भांडणं And many quarrels, या ज्ञानेंद्रियामुळे होतात असा निष्कर्ष काढण्यात गेला it आहे. happens because of this sensory organ. समजलं जिभेचं महत्व. Do you understand the importance त्या of the tongue? याकोबाच्या पत्रामध्ये जिभेला अनेक प्रकारच्या उपमा दिल्या गेलेल्या आहेत. And in the book of James, the tongue has been given many metaphors. म्हणून यशया संदेश एका ठिकाणी म्हणतो, And so Isaiah prophet says, यशया 54 मध्ये Isaiah 54, शिनलेल्यास बोलून धीर कसा द्यावा so how do you give courage म्हणून परमेश्वराने मला so that God has, सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे. and he has given me the company of learned people. परत एकदा वाचतो, I'll read it again. शिनलेल्यास बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे. यशया 54. And Isaiah 54, the Lord has given me the tongue of the learned so that I should know to speak. देवाच्या इच्छेनुसार उपयोगात आणली गेली तर And if you use the tongue according to the will of God, स्तोत्र 45:1 नुसार and Psalms 51 says, जीभ चतुर लेखकाची लेखणी आहे. and the tongue is the writing of a clever writer. म्हणून आमच्या मुखामध्ये आमच्या या जिभेमध्ये आमचं भविष्य घडवण्याचं सामर्थ्य आहे. And so that is why the tongue has the power to amplify our future. देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. And God said, let there be light, and it came to being. हे विश्व निर्माणकर्त्याच्या And for the creator of the universe, असीम अलौकिक सामर्थ्याचं प्रतीक आहे. and it is unfathomable power of the Lord. लूका वर्तमान याचा पहिला अध्याय 40-41 वचनामध्ये मरियेने अलिशिबेला अभिवादन केलं तेव्हा असे झाले की अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच बाळकाने तिच्या उदरात उडी घेतली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. लूक 1:41. Luke 1 and 41. Then she spoke out with a loud voice and said, blessed are you among women, and blessed is the fruit of your womb. अभिवादन कसं केलं आम्हाला माहित नाही, We don't know how she congratulated, परंतु त्या अभिवादनाचा सकारात्मक परिणाम झाला. but the result of that congratulation was positive. ज्यावेळेस अभिवादन तिने ऐकलं बाळकाने तिच्या उदरात उडी मारली And when she heard the word, the child jumped in the womb. आणि अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. And Elizabeth was filled with the Holy Spirit. दर आठवड्याला आम्ही एकमेकांना अभिवादन करतो, अभिनंदन करतो. Every week we meet each other, greet each other. काय त्याचा सकारात्मक परिणाम होतो का? Do we have a positive result out of that? होतो का? Do we have a positive result from it? आत्ता आम्ही वचनात वाचलं, ऐकलं. And now we heard from the word, we read it. मरियेने अलिशिबेला अभिवादन केलं And Mary congratulated Elizabeth. आणि अलिशिबेने ते मरियाचं अभिवादन ऐकताच And when Elizabeth heard the greetings, बाळकाने तिच्या उदरात उडी मारली and the baby jumped in her womb. आणि अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. And Elizabeth was filled with the Holy Spirit. आमच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. Our words have the power. शब्दांचा वापर किती सावधपणे And the use of words should be careful. आणि समजूतदारपणे केला And if you use it cleverly, तरी ऐकणारी व्यक्ती स्वतःच्या क्षमतेनुसार so the person who hears it according to the capacity आणि मनातील विचारानुसार त्याचा अर्थ लावते. and according to the thoughts in their mind, they interpret it. म्हणून शब्द हे हृदयातून जरी येत असले So if the words come from the heart, पण त्याचे अर्थ मार्थ डोक्यातून निघतात. but the meanings come from your brain. आणि म्हणून शब्द शोधला तर त्याला अर्थ आहे, So if we search the word, it has a meaning. वाढला तर कलह आहे, But if it amplifies, it is a destruction. सोसला तर सांत्वन आहे, So if we bear it, it is comfort. झेलला तर आज्ञा आहे, And if we bear it, it's commandment. टाकला तर वजन आहे. And if we put it down, it's weight. म्हणून आम्हालाच ठरवायचं आहे So we have to decide आम्ही आमच्या जिभेचा वापर कशा पद्धतीने how करायचा will आहे. we use our tongue. आणि आजच्या संदेशाचा विषय आहे And the topic for today's message is जिभेचे प्रकार. and the types of the tongue. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. किती जण उत्सुक आहेत? How many of you are eager? हालेलुया. Hallelujah. देवाने आम्हा सर्वांना पाचारण केलेलं आहे. God has called all of us. हालेलुया. आणि पहिला जिभेचा प्रकार आम्ही पाहणार आहोत. And the first type of tongue we'll see,
निमित्त सांगणारी, सबब सांगणारी, टाळाटाळ करणारी, टंगळमंगळ करणारी, बहाणेबाजी करणारी. And the tongue that gives reasons, the tongue that tells you excuses. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. वचनाकडे वळूयात. Let's turn to the word. निर्गमाचं पुस्तक कोणीतरी वाचाल प्लीज. Exodus 3 अध्याय 7 ते 10 वचन. 3:7-10. निर्गम 3 7 ते 10. परमेश्वर म्हणाला, मिस्र देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्याचपासून बिगारकाम घेणाऱ्या मुकदमांच्या त्रासामुळे त्यांनी केलेला आकांत मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. त्यास मिस्राच्या हातातून सोडवावे आणि चांगल्या विस्तृत देशात दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत अशा देशात म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिजी, हिव्वी व यबुसी यांच्या देशात त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. पहा, इस्रायल वंशाचा आकांत मजपर्यंत आला आहे. मिस्री लोक त्याचवर कसा जाच जुलूम करीत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तर आता चल, तू मिस्र देशातून माझे लोक इस्रायल वंशज यास बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो. तेव्हा बस. And Exodus 3:7-10. And the Lord said, I have surely seen the oppression of my people who are in Egypt, and I have heard their cry because of their taskmasters, for I know the sorrow. So I have come down to deliver them out of the hands of Egyptians, and to bring them up from that land of a good and a large land to a land flowing with milk and honey, to the place of the Canaanites, the Hittites, the Amorites, the Perizzites, and the Hivites, and the Jebusites. Now therefore, behold, the cry of the children of Israel has come to me, and I have also seen the oppression with which the Egyptians oppress them. Therefore now, come, and I will send you to Pharaoh, that you may bring my people, the children of Israel, out of Egypt. देवानं मोशेला पाचारण केलेलं आहे. And God has called Moses here. आज जगाकडे जर बघितली तर अशी परिस्थिती आम्हाला पाहावयास मिळते जिकडे तिकडे. And if you look at the world today, we see the situation everywhere. ख्रिस्ती लोक हवालदिल झालेले आहेत. And Christians are discouraged. काय करावे ते समजत They नाही. don't know what to do. वचन वाचण्यामागचा हा उद्देश आहे. And the intention behind reading the word is this. इस्रायल लोकांवरती आलेली परिस्थिती देवाने पाहिलेली आहे. And God saw the condition and the situation upon Israel. देवाने त्यांचा आकांत ऐकलेला आहे. And God has heard their cries. देवाला आपल्या लोकांची त्यातून सुटका करायची And आहे. God wants to deliver these people from it. आणि त्यासाठी परमेश्वराने मोशाला पाचारण केलेलं आहे. That's why God has called Moses for it. परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्नी ज्वालेच्या द्वारे And through a burning bush, the angel of God, 80 वर्षाच्या मोशेला the 80-year Moses, होरेब डोंगरावरती दर्शन देऊन on the mountain of Horeb, he came before him आपल्या नावाची ओळख करून दिलेली आहे. and he made him known in his name. त्याला सांगितलं गेलेलं आहे, मी तुझ्या पित्याचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव आहे. He said, I am the Lord of your father, God of Abraham, Isaac, and Jacob. पण शेळरे म्हणजे चालण्यातच समाधान मानणारा, But the one who is satisfied in grazing the lamb, कम्फर्ट झोन सोडावंसं न वाटणारा मोशे, and the Moses who didn't want to leave his comfort zone, त्या ठिकाणी देवाला 5 सबबी सांगत आहे. he tells God 5 reasons there. देवाचं पाचन तू धुडकावून लावण्याचा प्रयत्न करत आहे. And he tries to get away from the calling of God. त्या ठिकाणी मोशे परमेश्वराला म्हणत आहे, And Moses is saying to Lord, निर्गम 3:11 मध्ये मी कोण आहे. and Exodus 3:11 it says, who am I? निर्गम 3:13 मध्ये तो म्हणत आहे की इस्रायल लोकांच्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीयेत. And in the 13th verse he says, I do not have answers to the questions of the Israelites. त्यांना मी काय सांगणार. What should I tell them? निर्गम 4:1 मध्ये And Exodus 4:1, तो म्हणत आहे इस्रायल लोक माझ्यावरती विश्वास ठेवणार नाहीत. he said, the Israelites won't believe in me. असे बोलून तू त्यांच्या देवावरती अविश्वास दाखवत आहे. And by saying this is giving excuses and lack of faith upon God. निर्गम 4:10 मध्ये And Exodus 4:10, तो मी वक्ता नव्हे आणि पूर्वीही नव्हतो. he says, I am not a talker and I wasn't before. मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे. I'm heavy of the tongue and of the heart. असे बोलून तो स्वतःची दुर्बळता त्या ठिकाणी सांगत And आहे. he's telling his weaknesses there. आणि तो म्हणत आहे की मी पात्र नाही. And he's saying, I am not eligible for this. माझ्या ऐवजी दुसऱ्या कुणाला तरी Instead of me, send someone else.
पण या देवाने ह्या सर्व सबबी नाकारून But God did not concern all his excuses, त्यावर मात करण्यासाठी त्याला सुसज्ज केलेलं आहे. and he made him ready to overcome all of this. पुढे मोशेने धैर्य दाखवून And Moses showed courage there परमेश्वराची आज्ञा पाळून and heard the commandment of God. देवाच्या कृपेने देवाचा राजदूत बनून By the grace of God, became his ambassador फारो विरुद्ध उभं राहून and went against Pharaoh, अवघ्या इस्रायल राष्ट्राची सुटका त्या मिस्र देशातून केलेली आहे. and he delivered all of Israel from Egypt. आणि त्यांना वचनदत्त देशाकडे नेण्यासाठी 6 लाख लोकांचं नेतृत्व त्याने केलेलं And आहे. he led 6 lakh people to take them to the promised land. जो म्हणत होता आम्ही मुखाचा जड आणि जिभेचा जड आहे, And who was saying, I am hard of the tongue and hard of the mouth, स्वतःची दुर्बलता सांगून तो सर्व नाकारत होता. and he was telling his weaknesses and rejecting everything. पण देवाच्या सामर्थ्याने तो पुढे गेला. But by the power of God, he went forward 6 लाख लोकांचं त्याने नेतृत्व केलं. and he led 6 lakh people there. आज देव तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहत आहे. And God is looking at you and me today. देवाने तुम्हाला आणि मला बोलावलेलं आहे. And Lord is calling you and me. काय मोशेप्रमाणे मी सबब सांगत आहे का? Am I telling excuses like Moses? देवाने दिलेल्या कार्याबद्दल मी टंगळमंगळ करत आहे का? And I am disconcerning the work given by God. हा प्रश्न तुमच्या समोर आहे. The question is before वचन you. वाचू यात एस्थेरचं पुस्तक 8 अध्याय 6 वचन. एस्थेर 8:6. माझ्या लोकांवर जो अनर्थ ओढवेल तुम्ही कसा पाहू, माझ्या गोत्राचा नाश होईल तो मी डोळ्यांनी कसा पाहू. एस्थेर 8:6. जो अनर्थ ओढवेल तो मी कसा पाहू, माझ्या गोत्रांचा नाश होईल तो मी डोळ्यांनी कसा पाहू. Esther 8:6. For how can I endure to see the evil that will come to my people? Or how can I endure to see the destruction of my countrymen? एस्थेर राणी अश्वेश्वर राजाला सांगत आहे. And Esther, queen, is telling the king, प्रेज द लॉर्ड, praise the Lord, हालेलुया. hallelujah. एस्थेर राणी अश्वेश्वर राजाला त्याविषयी सांगत आहे. And she is telling King Ahasuerus, ती म्हणत आहे माझ्या लोकांवर तू जो अनर्थ ओढवेल तो मी कसा पाहू, so how will I endure the evil that will come upon my people? माझ्या गोत्रांचा नाश होईल तो मी डोळ्यांनी कसा पाहू. And how can I see the destruction of the people of my country? अजूनही आमचे काही स्वकीय बंधनात आहेत, And many of our beloved are in bondage, गुलामगिरीत आहेत, दास्यत्वात आहेत, and they are in slavery, सैतानाच्या जुवाखाली आहेत. and they are in the burden of the devil. त्यासाठी देवाने तुम्हाला मला पाचारण केलेलं आहे. For that God has called you and me. देव तुम्हाला आणि मला बोलावत आहे. God is calling you and me. आमचा प्रतिसाद काय आहे? What is our response to Him? काय आमचा प्रतिसाद आहे? What is our response? प्रभु आपका हुक्म सर आंखों पर, काय अशी आमची कबुली आहे का? And do we say that, Lord, may your commandment be on the Most High? मोशे तयार झाला, त्यांनी 6 लाख लोकांचं नेतृत्व केलं. Moses became ready and he led 6 lakh people. असे कितीतरी लोक आहेत ते येशू विना जीवन जगत There आहेत. are many people who are living their life without Jesus. पण मी कोण, काय सांगू, माझ्याकडे कोणाच्या प्रश्नाची उत्तरं असं सांगून मी देवाने दिलेली जबाबदारी टाळत आहे काय? But who am I? Do I have the answers by saying this? Am I not concerning the responsibility given by God to me? आमच्या सवकीयांवरती मोठा अनर्थ ओढवून आलेला आहे, And there is great evil upon our own people. पण मी शांत आहे काय? But am I quiet? दुसरं एक उदाहरण पाहूयात. A second example. जुन्या करारात अलिशाच्या काळामध्ये In the time of Elisha in the Old Testament, इस्रायल लोकांनी शरण यावं म्हणून so that Israel surrender, आरामी सेनेने शोमरोनला वेढा घातलेला आहे. and the Syrians have covered the Samaria, त्या शहराला त्यांनी वेढा घातलेला आहे and they have covered Samaria, आणि अन्नधान्याचा पूर्णपणे साठा बंद केलेला आहे. and they have stopped the supply of food there. त्यामुळे शोमरोनामध्ये इतकी महागाई झालेली आहे, So that's why the inflation grew so high in Samaria, महागाईने बिकट परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. and there is such a bad situation because of price rise, अशी बिकट परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे and such a की difficult situation created there, स्वतःच्या मुलाला शिजवून खाल्ल्याची घटना त्या ठिकाणी उघडकीस आलेली आहे. and a incident happened that someone ate their own son, किती भयानक अवस्था आहे. and such a difficult thing there. पण त्या अवस्थेमध्ये But in that situation, वेशीच्या बाहेर असलेले 4 कोडी and the lepers outside the boundaries, जे मरणाच्या तयारीत होते, they were ready to die. त्यांनी त्या आरामी सेनेच्या छावणीत प्रवेश केलेला आहे. They entered
the tent of the enemies. आणि छावणीत प्रवेश केला तर पाहतात तो काय सगळीकडे शुकशुकाट आहे. And they entered the tent and they found no one there. आणि तंबूत पाहतात तो And when they went into the camp, खाण्यापिण्याच्या वस्तू त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. and there were things to eat and drink. त्यावेळेस त्या सर्व खाण्यापिण्याचा आस्वाद घेतल्यानंतर, So when they ate and drank there, आवश्यक गोष्टींची सर्व प्रकारची लयलूट केल्यानंतर, and when they took away the things that they need there, उपासमार होत असलेल्या लोकांची त्यांना आठवण आलेली आहे. and they remembered the people who are dying due to food. त्यामुळे त्यांच्या मनाला बोचणी लागलेली आहे. And that is why that touched their heart. आणि ते म्हणत आहेत दुसरे राजे 7:9 मध्ये, And 2 Kings 7 and 9 they're saying, मग ते आपसात म्हणू लागले, आपण करीत आहोत ते बरे नाही. आज शुभ वार्ता कळविण्याचा दिवस आहे, पण आपण गप्प बसलो आहोत. सकाळ होईपर्यंत आपण थांबलो तर आपल्याला शासन होईल. तर चला आपण राजवाड्यात जाऊन हे कळवू. and then they said to one another, we are not doing right. This day is the day of good news, and we remain silent. If we wait until morning light, some punishment will come upon us. Now therefore come, let us go and tell the king's household. आज शुभ वार्ता कळविण्याचा दिवस आहे, And it is the day of good news today. पण आपण गप्प बसलो आहोत. But we are quiet. ही बोचणी त्या 4 कोड्यांना लागलेली आहे. And this feeling was in their hearts. स्वहीच त्यांनी साधलं अगोदर, And they ate everything. पण शुद्धी आल्यावर त्यांची कृती फार महत्वाची आहे. But after they came to the senses, their actions are important. आम्हाला विश्वासणाऱ्यांना उत्तेजन देणारी आहे, And the act is giving encouragement to us believers. आम्हाला प्रेरणा देणारी आहे. And it gives us encouragement. त्यांनी राजवाड्यात जाऊन शुभवार्ता कळविली. And they went into the palace and spread the good news. जीवनाची भाकर देऊन And by giving the bread of life, शारीरिक आणि आत्मिक पोषण व्हावं देवाची इच्छा आहे. it is a will of God that we nourish our body and soul. आम्ही अंतर्यामी बलसंपन्न व्हावं ही देवाची इच्छा आहे. That we are strengthened in our inner self. That is the will of God. करिंथकराच्या पत्रामध्ये पौल म्हणतो, In Corinthians, Paul says, 2 Corinthians 2:15 मध्ये, 2 Corinthians 2 and 15, तारण प्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांसंबंधाने आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुगंध आहोत. and people who are being saved and the people who are getting distracted, we are the fragrance of God for them. देवाला ख्रिस्ताचा सुगंध. And the fragrance of Christ for God. आम्हाला पण सुगंध आवडतो ना? We like the fragrance too. हो की नाही? Yes or no? किती जणांनी परफ्यूम लावलाय आज? How many of you have put on perfume? हालेलुया. Hallelujah. आणि या ठिकाणी आम्ही वचन वाचलं, And we read the word here. आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुगंध आहो. And we are the fragrance of Christ for God to people. आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुगंध आहो. And we are the fragrance of Christ to God. आमच्या जीवनातून ख्रिस्ताचा परिमल सुगंध दरवळत आहे काय? And through our lives, does the fragrance of Christ be seen everywhere? की आम्ही गप्प आहोत? Or are we silent about that? सुगंध दरवळतो Does the fragrance spread? काय? मी दरवळतोय का? Or do I spread everywhere? ज्याने अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात प्राचारण केलं, The one who has called us from the darkness to his great light. त्याचे गुण मी प्रसिद्ध करत आहे काय? And do I spread his great deeds? तारणाऱ्या उद्धारकर्त्या येशूविषयी मी मौन बाळगतो काय? So am I staying silent about the Savior Jesus? वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. So we have got an opportunity to preach the Christ who is ती crucified. आम्ही गमावत आहोत काय? But are we losing this opportunity? पौल एका ठिकाणी म्हणतो, मी स्वार्थ सांगत नाही तर मला धिक्कार असो. So Paul says in one place, if I don't spread the gospel, then it is not good for me. काय त्या 4 कोड्यांप्रमाणे आम्हाला बोचणी लागत आहे का? So according to the 4 lepers, do we have a feeling in our hearts? अजून एक उदाहरण पाहू नव्या करारातील. Another example we'll see. लग्नाच्या जेवणावळीच्या दृष्टांतात, And in the parable which is about the dinner in the marriage, आमंत्रित करण्यात आलेल्या एकाने शेत विकत घेतल्याचे म्हणजे कामाला, the one who was invited had purchased a farm. दुसऱ्याने बैलजोडीचे म्हणजे संपत्तीला महत्त्व दिलं. And second person gave importance to prosperity and his animals. तिसऱ्याने लग्नाला म्हणजे परिवाराला महत्त्व दिलं. And the third person gave importance to his family and his wedding. आणि ते आमंत्रण नाकारलं त्यांनी. And he rejected the invitation. जेवणावळीपेक्षा स्वतःच्या स्वहिताच्या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटल्या. And more than the dinner, the things of their own good, they felt it is important. आजही ब्रदरांच्या बाजूला जर बघितलं, बरीचशी जागा रिकामी आहे. So if you see the place besides brother, a lot of places important is empty there. चर्चला का आला नाहीत?
Why didn't you come to church? चर्चला आला तर आला, चर्चमध्ये का बसला नाहीत? If you come to church, why don't you sit inside? मध्यस्थीच्या प्रार्थनेला का आला नाहीत? Why don't you come to the prayer of mediation? शास्त्रलेख वाचला का? Did you read the scripture? याचं कारण विचारलं असता कोणत्या सबबी आम्ही सांगतो. If you ask the reason for that, there are many excuses. सांगतो का नाही आम्ही सबबी? Do we tell excuses for this? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. प्रार्थनेच्या संदर्भामध्ये एक वचन आहे. And पहिले शमूएल 12:23 मध्ये, concerning prayer, there's a word. तुम्हासाठी प्रार्थना करावयाची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्याकडून घडू नये म्हणून तो देवाकडे प्रार्थना करत आहे. And 1 Samuel 12 and 23. Moreover, as for me, far it be from me that I should sin against the Lord and cease to pray for you. तुम्हासाठी प्रार्थना करावयाची सोडून देणे हा अपराध माझ्याकडून घडू नये म्हणून तो देवाकडे प्रार्थना करत आहे. He's praying to God so that he shouldn't sin by ceasing to pray for you. पण आम्ही सबबी सांगतो. But we tell reasons. बायबल वाचलं का, शास्त्रलेख वाचला का, आम्ही विचारलं तर काय कारण सांगतो? What excuse do we tell if we ask, have we read the Bible and the scriptures? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. वचन वाचूयात 119:11 मध्ये, स्तोत्र संहिता 119:11 मध्ये. And Psalms 119 and 11. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. And your word I have hidden in my heart that I might not sin against you. कुटील विपरीत अशा पिढीमध्ये आम्ही जगत आहोत And we are living in this evil age. आणि आमच्या आत्म्याचं पोषण होण्यासाठी आम्ही शास्त्रलेख वाचत नाही. केवढी दुर्दशा आहे. And it is such a unfortunate thing that we don't read the word for our well-being. असे काही दिवस येणार आहेत त्यावेळेस वचन सांगण्याचा दुष्काळ पडणार आहे. आमोसच्या पुस्तकात सांगितलंय. And such days would come that there would be a famine of people who tell the word. आपण वाचू ते वचन. And we'll read the word. आमोस 8:11-12. येत्या काही दिवसांमध्ये आम्ही बघितलं जुन्या कराराच्या काळात देखील एलीच्या काळामध्ये वचन दुर्लभ झालं होतं. लोकांना दृष्टांत घडत नव्हते. असे काही दिवस येत आहेत की येत आहेत त्या ठिकाणी वचन काय सांगतं? आमोस 8:11-12 वाचा. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की त्यात मी देशावर दुष्काळ आणील. तो दुष्काळ अन्नाचा नव्हे किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यासंबंधाचा होईल. 12. ते या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत भटकतील, उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पडत चढत जातील. ते परमेश्वराचे वचन प्राप्त करून घेण्यासाठी इकडून तिकडे धावतील, तरी त्यास ते प्राप्त व्हायचे नाही. And Amos 8:11 and 12. Behold, the days are coming, says the Lord God, that I will send a famine on the land, not a famine of bread, nor a thirst of water, but for hearing the words of the Lord. They shall wander from sea to sea, and from north to east. They shall run to and fro, seeking the word of the Lord, but shall not find it. परमेश्वराची वचने ऐकण्यासंबंधीचा दुष्काळ पडणार आहे. And a famine about the word of God would be there everywhere. हा जो शास्त्रलेख आहे And this scripture, आमच्या जवळ असणं गरजेचं आहे. it should be close to us. तुझं वचन माझ्या पावलांकरिता दिवा आणि मार्गावर प्रकाश आहे. And your word is a light to my feet and a lamp to my way. म्हणून जी काही संधी मिळेल त्या प्रत्येक संधीचा फायदा घेत हे वचन आत्मसात करूयात. So we have to take every opportunity and imbibe the word of God जर in us. शास्त्रलेख सांगत आहे वचन ऐकण्यासंबंधीचा दुष्काळ पडणार आहे, So if the scripture is saying there is going to be a famine about the word of God, तो दुष्काळ पडणारच आहे. that famine is going to come for sure. हे वचन मला आत्मसात करून घ्यायचं आहे. And this word I have to imbibe in me. इशारे वजा आज देव आमच्याशी या वचनाच्या द्वारे बोलत आहे. And God is speaking to us in an indicative way. काय मी सबबी अजून सांगणार आहे का? Am I going to tell more and more excuses? शेती पिकून कापणीस तयार झालेली आहेत. And the crop is ready for harvest. सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करण्याची महान जबाबदारी देवानं विश्वासूपणे तुम्हाला आणि मला दिलेली आहे. And God has given you the great responsibility of going and spreading gospel to all the people of the world. देवाचा आवाज ऐकून यशा संदेष्टा म्हणतो, हा मी आहे, मला पाठव. And by hearing the voice of God, Isaiah prophet says, here am I, send me. आज काळेवाडीतील शिलो चर्चमधील प्रत्येक सभासदाला देव बोलावत आहे. And God is calling every member of Shiloh Church Kayawadi. आज किती जण म्हणणार आहेत, देवा हा मी आहे,
And मला how many पाठव. of you are saying, gonna say, Lord, here I am, send me? ख्रिस्त बोलावत आहे. आमचा काय प्रतिसाद आहे? And Christ is calling us. What is our response? मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली असं पौल म्हणतो. And Paul is saying, I preach the gospel of Christ completely. एक दिवस आम्हा प्रत्येकाचा झाडा होणार आहे. And one day we're gonna give an account. एक दिवस आमचा प्रत्येकाचा न्याय होणार आहे. One day we are going to be judged. आणि देव आम्हाला विचारणार आहे. And God is going to ask us. काय त्या पौलाप्रमाणे मला म्हणता येईल का मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली? According to Paul, can I say I preach the entire gospel of Christ completely? पहिल्या जीवेचा प्रकार आम्ही बघितला. We saw the first type of the tongue. मी सबबी सांगणार आहे का? Do I tell excuses? दुसऱ्या जिभेचा प्रकार आपण The बघूया. second type we'll see here. खोटं बोलणारी, The tongue that lies, लबाड बोलणारी, असत्य बोलणारी जिभा. and the tongue that tells lies and untrue things. 10 आज्ञांपैकी 9वी आणि 10वी आज्ञा काय आहे? And what is the 9th and 10th commandment among the 10 commandments? वचन सांगतं आपल्या शेजारी विरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. So it says, do not give false testimony about your neighbors, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा अभिलाष धरू नको. and do not covet your neighbor's house. आपल्या शेजारीच्या स्त्रीचा अभिलाष धरू नको. Do not covet your neighbor's woman. आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू याचा अभिलाष धरू नको. And do not covet anything that your neighbor has. शास्त्रलेखात सर्वात दुष्ट महिलांपैकी म्हणून ओळखली गेलेली And according to the scripture, the most evil among women, शोमरोनाचा राजा अहाब याची बायको इजबेल, and the wife of Ahab, the king of Samaria, Isabel. तिने खोटे साक्षीदार उभे करून And she got false testifiers नाबोदा विरुद्ध खोटी साक्ष देऊन and gave false testimony about Nahab, त्याला दगडमार करून त्याची जमीन मिळवली. and she stoned him and got his entire land. वचन सांगतं इर्म्याचं पुस्तक 9 अध्याय 8 मध्ये, त्यांची जीभ प्राणघातक बाण आहे, ते असत्य बोलतात, ते तोंडाने शेजाऱ्याशी सलोख्याचे भाषण करतात, पण अंतर्यामी त्यावर टपून बसतात. इर्मया 9:8. And Jeremiah 9 and 8, their tongue is an arrow shot out. It speaks deceit. One speaks peacefully to his neighbor with his mouth, but in his heart he lies in wait. कोर्टात देवाशपथ खरे सांगेन, And in the courts before God will tell the truth. खोटं बोलणार नाही असं वधवून घेतल्यानंतर त्याची साक्ष ग्राह्य धरतात. So after taking an oath like that, his witness is considered valid. न्यायालयात उलट तपासात साक्षीदाराने काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये याला जास्त महत्त्व असतं. So in the court, what a witness should say has importance and what he should not say. या इजबेल राणीने काय केलंय? And what did Isabel do? नाबोता विरुद्ध खोटी साक्ष देऊन त्याची जमीन मिळवली आहे. And about Nab, she gave a false testimony and took away his entire land. त्याचा परिणाम The result of it, अहाबाचे सर्व 70 पुत्र आणि त्याचं संपूर्ण घराणं नष्ट झालेलं आहे. and all of 70 sons of Ahab and all of his descendants, they were destroyed. आणि वचन तर आम्हाला सांगतं कोणी दुर्जन मारावा या त्याला संतोष नाही, त्याने मागं फिरावं, जगावी देवाची इच्छा आहे. And the word says there is no evil who should die, but he should turn back and accept Lord. हल्ली स्वार्थासाठी सर्रास खोटं बोललं जातं. And today for selfish needs, everyone lies. आणि तेही खोटं बोला आणि रेटून बोला. And you should lie and speak it with confidence. किती जण असे आहेत की मी कधीच खोटं बोललो नाही. How many of you are such that I have never spoken a lie? अहाबाच्या घराण्याचा नाश झाला. And the household of Ahab was destroyed. नव्या करातील एक जोडपं पाहूयात. And let us see a couple in the New Testament. सैतानाच्या प्रभावाखाली येऊन They came under the influence of the devil. हनने आणि सप्पिरा या ख्रिस्ती जोडप्याने And Hananiah and Sapphira, the Christian couple, मंडळीच्या लोकांवरती आपला प्रभाव पडावा, and so that the people of the church should get influenced by them. आपण फार मोठ्या मनाचे उदार दानशूर आहोत हे दाखवण्याकरिता We are very generous and of a great mind to show that thing. जाणून बुजून ठरवून मुद्दामून प्रेषितांची लबाडी केली. And they lied to the apostles knowingly. ही लबाडी And this lies, पवित्र आत्म्याशी देवाशी केली गेली. it was done to the Holy Spirit and to God. त्याचा परिणाम हनने आणि सपेर या दोघांना आपला जीव गमावा लागलेला. Ananiah and Sapphira had to lose their lives. आम्ही बघत आहोत खोटं बोलणारी, असत्य बोलणारी जिव्हा. We see the tongue that lies. परमेश्वराला ज्या 7 गोष्टींचा वीट आहे ना, The 7th thing that God doesn't like, त्यात लबाड बोलणारी जिभा आणि लबाड बोलणारा खोटा साक्षी. and the witness that lies and the tongue that lies.
प्रेज लॉर्ड. Praise the Lord. विशिष्ट परिस्थितीत खोटं बोललं तर चालेल का हो? So is it okay if you lie under certain situation? काय वाटतं? Is it good? नाही, अजिबात नाही, बिलकुल नाही. Not so, and it is not good. तुमचे बोलणे होय तर होय, नाही तर नाही असावे. And your talk should be yes or no. याहून Straight. जे अधिक ते वाईटापासून आहे. So whatever is more than that, it is from the evil. मत्ते 5:37 सांगतं. Matthew 5:37 says. बलाक बालाकास एका ठिकाणी म्हणतो, परमेश्वर जे काही बलाम बालाकास म्हणतो, And Balaam says to Balak, गणना 23:12 मध्ये आपण वाचणार नाही, परमेश्वर जे काही माझ्या मुखात घालेल तेच मी बोलले पाहिजे ना. and Numbers 23:12 it says, whatever God puts in my mouth, I should speak that only. आता वचन वाचूया. जकर्याचं पुस्तक 8वा अध्याय 16 आणि 17. जकर्या 8:16-17. तुम्ही करायचे ते हेच की तुम्ही सर्व आपल्या शेजाऱ्यांबरोबर खरे बोला, आपल्या वेशीत खरेपणाने वर्ता व शांतीदायक न्याय करा. 17. तुम्ही कोणी मनात आपल्या शेजाऱ्याचे अनिष्ट चिंतू नका, खोट्या शक्तीची आवड धरू नका, कारण या सर्वाचा मला तिटकारा आहे असे परमेश्वर म्हणतो. And Zechariah 8:16 and 17, these are the things you shall do. Speak each man the truth to his neighbors. Give judgment in your gates for truth, justice, and peace. Let none of you think evil in your heart against your neighbor, and do not love a false oath. For all these things that I hate, says the Lord. कारण या सर्वांचा मला तिटकारा आहे असे परमेश्वर म्हणतो. Because the Lord says that I hate all of these things. असत्य भाषण करणाऱ्यांचा तो नाश करतो. He destroys the one who lies. सर्व लबाड यास आग्नीच्या व गंधकाच्या जळत्या सरोवरात टाकलं जाईल, हाही दुसरं मरण आहे. And all the untrue people will be put in the eternal fire, and that is the second death. यदा कदाचित खोटं बोललो असेल तर सुधारण्याची संधी आहे. So if you speak lies, it is an opportunity to mend your ways. देवाला खोटं बोलायला आवडत नाही. God doesn't like people who lie. मग देवाला एवढ्या लबाडीचा का बरं तिरस्कार आहे? So why does God despise or hate such untrue people? लबाड व लबाडाचा बाप म्हटलेला सैतान And the untrue or the father of the untrue called devil, जी बाग परमेश्वरानं चांगली सुंदर बनवली होती, the garden that the Lord had made beautifully, त्या एदेन बागेत मनोरूप भूमीत and in that beautiful garden, तुम्ही खरोखर मरणार नाही असे सांगून हवेची दिशाभूल करून तिला फसवलं. and he deceived Eve by saying that you will not die truly. त्याचा परिणाम आदाम आणि हवेने देवाची आज्ञा मोडली. And the result of that was Adam and Eve disobeyed God. त्याचा परिणाम देवाचा न्याय प्रगट झाला. And the result was that the judgment of God was upon them. आदाम हवेला एदेन बागेतून बाहेर जीवनाच्या झाडापासून दूर करण्यात आलं. Adam and Eve was cast out of Eden and of the tree of life. या आज्ञाभंगाचा सर्वात मोठा परिणाम मृत्यू या जगात आला. And the result of this disobedience was that death came into the world. आध्यात्मिक मृत्यू त्या ठिकाणी आला. And spiritual death came into the world. देवापासूनची फारकत त्या ठिकाणी निर्माण झाली. And people went away from God. शारीरिक मृत्यू, शरीर आणि आत्मा वेगळी झाले. And the body and soul and spirit became different. यामुळे देवाला खोटेपणाचा तिरस्कार आहे. And that is why God hates untrue people. आज देव या जिभेच्या द्वारे आम्हाला सांगत आहे, आम्ही खोटं बोलणार, इथून पुढे आजपासून खोटं बोलणार नाही. And through the tongue, God is teaching us we should not talk lies henceforth. आमच्या शेजाऱ्याविरुद्ध आम्ही खोटी साक्ष सांगणार We should नाही. not give false witness about anyone. आम्ही कशाची इथून पुढे अभिलाषा धरणार नाही. We should not covet anything. जे काही देव देईल त्यामध्ये आम्ही तृप्त असणार आहोत. Whatever God gives us, we should be satisfied in it. माझ्याकडे जिभेचे प्रकार भरपूर आहेत, पण घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत आहे. And there are many types of tongue I need to tell, but we have limited time. तिसरा जिभेचा प्रकार आहे फसवणूक, दिशाभूल करणारी जिव्हा. And third, the type of tongue is a tongue that deceives and cheats. मी मराठीत वचन वाचतो बघा. उत्पत्तीचं पुस्तक 27 अध्याय आणि 19 वचन सांगतं, तेव्हा याकोब आपल्या बापास म्हणाला, मी एसाव आपला वडील पुत्र आहे, आपल्या सांगण्याप्रमाणे मी केले आहे, तर उठून बसा आणि मूग वास खाऊन आणले हे एवढे खा आणि आपला जीव मला आशीर्वाद देव. And Genesis 27:11, and Jacob said to Rebekah, his mother, look, Esau my brother is a hairy man, and I am smooth-skinned man. Perhaps my father will feel me, and I shall seem to be a deceiver to him, and I shall bring
a curse on myself and not a blessing. याकोब आणि आई रिबका हिच्या सांगण्यावरून And Jacob, by the telling of Rebekah, इसाक मरत असताना त्याच्या वृद्धपणाचा and while Isaac was dying, taking advantage of his old age मंद दृष्टीचा फायदा घेत and of his blurred vision, they took advantage, फसवेपणाचा ढोंगीपणाचा बुरखा धारण करून and by covering herself with deceit आपल्या जन्मदात्या बापाला फसवून and cheating the father who gave him birth, आपल्या भावाचा आशीर्वाद मिळवलेला आहे. he took the blessing that was meant for his brother. आपल्या बापाला फसवून त्याने आशीर्वाद मिळवला. And he cheated his father and got the blessing. पण मला तुम्हाला सांगू द्या, तो आशीर्वाद त्याला उपभोगता आला नाही. But I should tell you that he could not enjoy that blessing. तो आशीर्वाद त्याला बापाकडून मिळाला खरा, He got the blessing from his father, पण त्याला घरापासून दूर पळून जावं लागलं. but he had to run away from his house. तो गुलामगिरीत गेला, दास्यात्वात गेला. He went into slavery and bondage. वचन सांगतं परमेश्वराचा आशीर्वाद देतो तीचबरोबर तो कष्ट देत नाही. And word says when God blesses, he does not give additional burden with it. पण देवाने त्याला ऑलरेडी अगोदर देण्यात आलेले आशीर्वादांसाठी त्याला 20 वर्ष वाट बघावी लागली. But for the blessing God has given him, he had to wait for 20 years. फसवून आम्ही आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करता कामा नये. We shouldn't get our blessing by deceiving or cheating someone. याकोबाने आपल्याच आईच्या सांगण्यावरून वडिलांना फसवण्याचा प्रयत्न केला. And Jacob deceived his father by the telling of his mother. तो आशीर्वाद तो उपभोगू शकला But नाही. he couldn't enjoy that blessing. आणि देवाने त्याला जे आशीर्वाद दिले होते ते जर आम्ही वाचले तर त्या ठिकाणी जर आणि तर नाहीये. The blessing that was given by God, they did not have any conditions. घरी गेल्यानंतर तुम्ही अवश्य वाचा उत्पत्तीचं पुस्तक 28 अध्याय 13 ते 15 वचनामध्ये त्या आशीर्वादांची यादी दिलेली आहे. And Genesis 28, 13 to 15, you can go home and read. It has the list of all those blessings. त्या ठिकाणी जर तर नाही, कुठल्या प्रकारची अट त्या ठिकाणी नाही. There are no condition if and buts there. त्या आशीर्वादासाठी तो 20 वर्ष त्यांनी वाट But बघितली. blessing you had to wait for 20 years. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. याकोबाप्रमाणे ढोंगीपणाचं आवरण पांघरून मी कुणाला फसवत तर नाही ना. And like Jacob, by taking on the robe of deceit, I cheating anyone. शास्त्री आणि परुषी याप्रमाणे धार्मिकतेचा पोशाख धारण करून मी कोणाला फसवत तर नाही ना. But the Pharisees and the Sadducees, do I take up the robe of righteousness and cheat people? जर ही वृत्ती आमच्या ठाई असेल तर प्रभूकडे प्रार्थना करूयात. If I have this nature in us, let's pray to God. प्रभू ही फसवण्याची वृत्ती माझ्यातून काढून टाक. Lord, take away this nature of cheating from me. आणि सैतानाच्या कुयुक्त्यांकडे आम्हाला टिकाव धरायचा असेल, And if you have to stand firm in front of the acts of the devil, देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा. we need to have all of the armor of God देवाचं वचनाने भरपूर व्हा. and be filled with His word. आत्म्याने भरलेले व्हा. Be filled with the Spirit, म्हणजे फसवणुकीपासून आमचा बचाव होईल. so you'll stay away from deceit. 30 रुपयांच्या लोभापायी For the greed of 30 coins, विश्वासघातकी यहूदा इस्करियोतने and Judah Iscariot cheated, येशूला चुंबन घेऊन फसवलं. and he kissed Jesus and he cheated him. ज्याच्यामुळे अर्थमंत्रीपद त्याला स्वर्ग राज्याचं अर्थमंत्रीपद त्याला मिळालं. Because of what he got the post of the finance minister of heaven, ज्याच्याकडे स्वर्ग राज्याच्या किल्ल्या होत्या the one who had the keys to the heaven, त्या गुरुला त्याने फसवलं. and he deceived that master. पोटात एक आणि पोटात एक. And he had one thing on his tongue and second thing in his stomach. लोभापायी विश्वासघातकी यहूदा इस्करियोत प्रमाणे आम्ही देवाची फसवणूक तर करत नाही ना. So by the greed, according like Judah Iscariot, are we deceiving or cheating God? आपल्या गुरुला आपल्या वरिष्ठांना फसवत तर नाही ना. Are we deceiving our masters or our superiors? कोणत्या मोहाला बोलून कुणाला फसवत तर नाही ना. And falling for any greed, are we cheating anyone? जुन्या करारामध्ये एक चांगलं उदाहरण आमच्या प्रत्येकाच्या परिचित आहे. Old Testament we see a good example. पोटिफरच्या बायकोने And the wife of Potiphar, योसेफाला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. and she tried to seduce Joseph. त्यावेळेस त्याने दिलेली कबुली फार महत्वाची आहे. So the testimony given by him was very important. तो म्हणत आहे, एवढे घोर कर्म करून मी देवाचा अपराधी कसा हो. And he is saying, by doing all of this evil, how can I deceive God? एवढे घोर कर्म करून मी देवाचा अपराधी कसा हो. By doing all of this evil, how can I deceive God? फसवणूक आता सर्वसामान्य झाली आहे. And deceit is ordinary now. या जगात फुकट काहीच मिळत नाही. And you don't get anything for free in the world. मी तर का हो. You Me get taka. it for free. तरी पण आम्ही मोहाला बोलून फसतो की नाही. Still we fall for greed and we pay for it. एखाद्या जाहिरातीला आम्ही भुलतो. And we
go before any advertisement. त्या जाहिरातीची आम्हाला भुरळ पडते. And we like that advertisement. समोरचा एवढा मेहरबान का हा प्रश्नही स्वतःला विचारावा असा वाटत नाही. आमचं दुर्दैव. We don't ask ourselves, why is the person putting up the ad so generous for us? असं कोणतंच क्षेत्र नाही की त्याच्यामध्ये फसवणूक नाही. And there is no field in the world today that doesn't have cheating. आमच्या सभोवार फसवणुकीने जग भरलेलं आहे. And the world besides us is full of cheats. आणि भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत 420 हे कलम फसवणुकीचं कलम आहे. And according to the Indian Penal Code, the clause 420 is for cheating. आणि फसवणूक ही अजामीनपात्र गुन्हा आहे. And cheating is a non-bailable offense. त्याबद्दल 7 वर्षाचा तुरुंगवास आणि दंड देखील होऊ शकतो. So it has 7 years imprisonment. पण शास्त्रलेख फसवणूक करणाऱ्याला ख्रिस्त विरोधी म्हणून संबोधतं. Because the scripture says that the person who cheats is against Christ. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. 3 जिभेचे प्रकार आम्ही बघितले. 3 types of tongue we see. कुठले सांगू शकाल? सोनार आणि फुंकली नळी. हालेलुया. चौथ्या जिभेचा प्रकार आपण बघूयात. And the 4th type of tongue we'll see. निंदा करणारी, मत्सर करणारी, हेवा करणारी, चहाडी करणारी, अपमान करणारी, द्वेष करणारी, थट्टा करणारी जिभा. And the tongue that insults, mocks, hates, and is jealous. म्हणजे दुसऱ्याच्या चारित्र्यावरती शिंतोडे. That puts a question mark on others' characters. हालेलुया. ज्याला निंदा म्हणतात. And ज्याला निंदा म्हणतात. that is called mocking. हालेलुया. Hallelujah. काय आम्ही कुणाची कोशिष्टा करतो का? And do we mock anyone? जुन्या करामध्ये स्वतःच्या बहिणीने आपल्या भावाची निंदा केली. In the Old Testament, a sister despised her brother. मोशेने कुशी लोकातली बायको केली. And Moses made a wife of the Cushites. आणि मिर्याम आणि अहरोन त्यांची निंदा केलेली आहे. And Miriam and Aaron despised her. मोशे तिचा भाऊ असला, And Moses is a brother. तिने तिचा सांभाळ केला असला, While she's taken care of him, त्याला वाढवलं असलं, while she's made him grow, त्याचं पालन पोषण केलं असलं, and taken care of him, कारण काही असू देत, there may be any reason. पण मोशे आता देवाचा दास आहे. And Moses is servant of God now. आणि मिर्याम देवाच्या दासाची निंदा करत आहे. And Miriam is mocking the servant of God. मिर्यामने मोशेच्या अधिकारावर नव्हे तर देवाच्या निवडीवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे. And Miriam does not question the authority of the Moses, but the choosing of the Lord. त्यामुळे देवाला क्रोधाविष्ट व्हावं लागलेलं आहे. That is why God got angry there. अध्यात्माची पहिली पायरी आहे And the first step of spirituality, वाणीवर नियंत्रण असावं. you have to control over your tongue. काय माझ्या वाणीवर नियंत्रण आहे का? Do have control over my speech. उचलली जीभ लावली टाळ्याला. And you just pick up your tongue and speak anything. मागचा पुढचा विचार न करता बोलणं. Just speaking without thinking of anything. काय आम्ही असं बोलतो का हो? Do we speak like that? मूर्खाच्या मुखातून मूर्खता बाहेर पडते. And the mouth of the foolish speaks foolishness. कागदांना पिन मारली तर कागद एकत्र होतात. So if you put a pin to the papers, they become one. पण माणसांना पिन मारली तर माणसे वेगळी होतात. If you put a pin to people, they separate from each other. देव आम्हाला काहीतरी शिकवत आहे. God is teaching one thing to us today. आम्ही जोडणारे आहोत. We are people who join. आम्ही विभक्त करणारे नाही, तोडणारे नाहीत आम्ही. We are not people who break. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. वचन वाचतो मी मत्ते 12:35-37 मध्ये. चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगले काढितो आणि वाईट मनुष्य आपल्या वाईट भांडारातून वाईट काढितो. मी तुम्हाला सांगतो की माणसे जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोष असशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील. And Matthew 12:32. Anyone who speaks a word against the Son of Man. Matthew 12:35-37. A good man out of the good treasure of his heart brings forth good things, and an evil man out of the evil treasure brings forth evil things. But I say to you that for every idle word men may speak, they will give account of it in the day of judgment. For by your words you will be justified, and by your words you will be condemned. जो आपला तोंड आणि जिव्हा सांभाळतो, Who controls his mouth and tongue, तो आपला जीव संकटापासून वाचवतो. he saves his life from destruction. हे सुज्ञतेचं लक्षण आहे. That is the sign of maturity. मिर्याम आणि अहरोनने निंदा केली, पण मोशे त्या ठिकाणी गप्प आहे. And Miriam and Aaron mocked there, and Moses was quiet.
पण त्या ठिकाणी त्याने त्याचा पारा चढू दिला नाही. But he didn't get angry there. आमच्याविषयी असं झालं असतं तर What if things had happened about us? जशाच तसं उत्तर आम्ही दिलं असतं. We would have answered in the same manner. पण मोशे या ठिकाणी गप्प आहे. But Moses is quite there. सुज्ञांची जीभ आरोग्यदायी आहे. And the tongue of the wise is healing, सुज्ञांची जीवा सुज्ञान वत्ते. and the tongue of the wise gives wisdom. कोणाशी काय बोलावं याचं तारतम्य असायला हवंय. So we need to know what to talk to some people. घोड्याला आकळण्यासाठी लगाम लागतात. And the horse needs to be controlled. जहाजाला थांबवण्यासाठी नांगर लावला जातो. An anchor is needed to stop the ship. पण आमच्या जिभेला पवित्र आत्म्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. But our tongue has no option other than the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जर आम्ही चालू, If we walk by the guidance of the Holy Spirit, आमच्या जिभेला आपोआप आळा बसू शकतो. and our tongue would be controlled anyways. म्हणून पौल एका ठिकाणी म्हणतो, Paul says in one place, सर्व प्रकारचे कटुत्व, संताप, क्रोध, कलकलाट व अभद्र भाषण या अवघ्या दुष्टा सुद्धा तुम्हापासून दूर करण्यात यावं. so all types of deceit, lies, everything should be to put away from you. धूर वातावरण अशुद्ध करतो, प्रदूषण करतो. And the smoke pollutes the surroundings. तसे शब्दही नात्यात प्रदूषण निर्माण करतात. In such a way, the word creates pollution in relations. शब्दांमुळे आमच्या आतमध्ये अंतर येता कामा नये. Because of word, we should not be separated or maintain distance. गलती करायच्या पत्रामध्ये जी देहाची कर्म सांगितलेली आहेत, And Galatians, the act of the body that is told, त्यात मत्सर आणि हेवा यांचा समावेश आहे. so it has deceit and jealousy. अशी कर्मे करणाऱ्या देवाच्या राज्यात प्रवेश नाहीये. And the people who do all of this, they don't have entered into the kingdom of God. मोशे विरुद्ध केलेली कुरकुर परमेश्वराने ऐकले. And the grumbling against Moses, God heard. त्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी मिर्याम कोडाने बर्फासारखी पांढरी झालेली आहे, ती मृतवत झाली. And because of leprosy, Miriam became white as snow. तिला छावणी बाहेर राहावं लागलेलं आहे. And she had to stay outside the camp. म्हणून काही हो, So whatever happens, देवाच्या दासाची निंदा करायची नाही. and you shouldn't mock the servant of God. समजतंय? You understand this? हालेलुया. Hallelujah. आपल्या वरिष्ठांची, सहकार्यांची, शेजाऱ्याची, जोडीदाराची, सासूची, सुनेची, त्यांच्या पश्चात आम्ही निंदा करतो का? तर ती करू नये. And you shouldn't mock your superiors, your neighbors, people who work with you, your relatives, your anyone. जो पापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा व्हावी ही देवाची आज्ञा आहे. And whoever mocks his mother or father, the punishment for them is death. उचलली जीभ लावली टाळ्याला असं आमचं होता कामा नये. And we shouldn't be such that we pick up our tongues and talk anything. एक पुणेरी मार्मिक टोला माझ्या वाचण्यात आला. And I heard a saying from Pune. तो टोला कसा माहित आहे? So what is the saying? आमच्या हिला किंवा ह्यांना For his or her हेवी डायबिटीज आहे, has heavy diabetes, पण संयम बघा, but see the patients, रक्तातली साखर कधीच ओठावर येऊ देत नाही. but they don't let the sugar in their blood come on their tongues. समजतंय? गोड बोलल्यावर डायबिटीज होतो, डायबिटीज होत नाही. And because of sweet talking, you don't get diabetes. पण डायबिटीज झालेल्यांना गोड खायला बंदी असते, गोड बोलायला नाही. हे समजतं का? But people who have diabetes, they cannot eat sweet but can talk sweet. एक कटू सत्य आहे. That is a hard truth. मनुष्य जिवंत असताना त्याच्याशी नीट कधी बोलायचंच नाही. When a man lives, you don't talk to him properly. पण त्याचा जिगिक प्रवास संपल्यानंतर, But after the journey on the world is ended, त्याच्या पार्थिवाला हलवून हलवून विचारतात, तू बोलत का नाहीस? and they ask his body, why don't you talk? प्रेज द लॉर्ड. काय अशी आमची अवस्था आहे काय? Is a condition the same today? मत्सराने हाडे कुजतात. And because of deceit, the bones rot. हामान मत्सराने भरला असल्या कारणाने हामान Haman was filled with deceit, त्यानेच तयार केलेल्या खांबावर त्याला फाशी द्यावं लागलं. and the pole that he had prepared, he had to be hanged there. पुढे योग 5:2 मध्ये देवाचं वचन सांगतं, वेडा मत्सराने मरतो. And the Job 5:2 it says, the foolish dies because of his own iniquities. गल्या त्या पलिष्ठेचा वध करून And Goliath destroyed the Philistines. दावीद परतल्यावर When David returned, उत्स्फूर्तपणे नृत्य करणाऱ्या स्त्रियांनी शौलाला हजाराचे तर दावीदाला लाखोचे यश दिलं. and the women that were dancing, they gave gifts to Saul and David. त्यामुळे शौलाचा अहंकार दुखावला गेला. And that is why the ego of Saul was hurted. त्यामुळे शौलाने दावीदाचा मत्सर किंवा हेवा वाटू लागला दावीदाला.
दाविदाचा. And that is why Saul started feeling jealousy towards David. त्याने दाविदाला जिवे मारण्याचा पाठलाग सुरू केला. And he started to go behind David to kill him. त्याच्या मत्सराचा परिणाम असा झाला की शौलाला स्वतःच्या तलवारीवर आत्महत्या करावी लागली. And the result of hatred was such that Saul had to kill himself with his own sword. जिभेच्या हाती जीवन आणि मृत्यू आहेत. And the tongue has life and death. तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. Those who love that bear their fruits. दुसरे राजे 2 अध्याय 23-24 वचन. तो तेथून वरती बेतेलकडे चालला. तो वाट चढून जात असता नगरातून काही पोरे येऊन त्याची थट्टा करून म्हणाली, अरे टकल्या चालता हो. त्याने मागे वळून त्याचकडे पाहिले व परमेश्वराचे नाम घेऊन त्यास शाप दिला. तेव्हा मनातून 2 अस्वली बाहेर पडल्या व त्यांनी त्यातल्या 42 पोरास फाडून टाकिले. And 2 Kings 2:23. Then he went up from there to Bethel, and as he was going up the road, some youths came from the city and mocked him, and said to him, Go up, you bald-head, go up, you bald-head. So he turned around and looked at them and pronounced a curse on them in the name of the Lord. And 2 female bears came out of the woods and mauled 42 of the youths. Then he went from there to Mount Carmel and कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसं अविचाराचं भाषण करतो. so one who talks like a sword pierced. म्हणून शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे. So when you talk, your words shouldn't be sharp, but it should be supportive. कारण धार असलेले शब्द मन कापतात Because the words that are sharp, they cut to the mind. आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात. And the words that are supportive wins over the heart. मग आमच्या शब्दाला धार आहे की आधार आहे? So do our words have sharpness or have support? चाकूची किंवा सुरीची अतिधार आपल्याला कमी करता येते. So we can reduce the sharpness of the sword or the knife. ती बोथटही करता येते. We can blunt it. पण जिभेला धार लावावी लागत नाही. But the tongue doesn't need to be sharpened. आणि इच्छा असली तर ती बोथटही करता येत नाही. And we cannot blunt it. हो की नाही? वाचाळ वीरांच्या बेताल वक्तव्यामुळे वादाला नेहमीच तोंड फुटलेलं असतं. And because of the uncontrolled talkers, there is always quarrel around the corner. कठोर शब्दांनी मन दुखावतात. And because of the hard words, the hearts are hurted. माणसे दुरावतात. And people are separated. शब्द हे दुधारी शस्त्र आहे. And the words are a double-edged sword. पण त्याचा तोलून बोलून आम्हाला वापर करायचा आहे. So we have to use it sparingly. कुणाच्या वर्मावर बोट ठेवायचं असेल, If you want to keep an finger on anyone, कुणाचा पान उतारा करायचा असेल, and if you want to give a earful to anyone, कुणाविषयी कुचितपणे बोलायचं असेल, if you want to speak wrong about anyone, तर काहींचा नंबर पहिला असतो. and then some people are in the first place to do such things. हो की नाही? Is it right? हो की नाही? दाविदाचं एक उदाहरण बघा. Let's see an example of David. पहिले शमूएल 24:6 मध्ये तो म्हणत आहे, तो आपल्या लोकास म्हणाला, मी आपल्या स्वामीवर म्हणजे शौलावर परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकावा अशी गोष्ट परमेश्वर मजकडून न घडवो, कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे. And 1 Samuel 24:6, and he said to his men, the Lord forbid that I should do this thing to my master, the Lord's anointed, to stretch out his hand against him, seeing he is the anointed of the Lord. या सगळं सांगण्यामागचा उद्देश काय आहे? The intention behind telling all of this, दावीद आपल्या लोकास म्हणत आहे, David is saying to his people, मी आपल्या स्वामीवर, for my master, त्याचा स्वामी कोण आहे? शौल आहे. his master is Saul. जरी शौल त्याच्या पाठीमागं लागलेला आहे, Even if Saul is behind his life, त्याच्या जीवावर तो उठलेला आहे, he wants to kill him. तरी देखील हा दावीद शौलाविषयी म्हणत आहे, And David is saying about Saul, परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात टाकावा अशी गोष्ट परमेश्वर मजकडून न घडवो. may the Lord forbid that I should do this thing to my master. कारण काय, तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे. Because he is the Lord's anointed. म्हणून काही हो, देवाच्या दासाची निंदा करू नका. So whatever happens, you shouldn't hate the servant of God. मग तो आपल्या चर्च मधला असेल किंवा कुठल्याही जगभरातल्या कुठल्याही मंडळीतला असू देत, देवाच्या दासाची आम्हाला निंदा करायची. Maybe it's from our church or from any other church. You shouldn't hate any servant of God. मुखाने अतिक्रमण करणार नाही असा दाविदाप्रमाणे आपण संकल्प करूयात. And you should not speak wrong words through your mouth. स्तोत्र 17:3 मध्ये तो संकल्प त्याने केला. And he made a covenant according to this. तो म्हणतो, मुखाने अतिक्रमण करणार नाही. So I won't speak wrong through my mouth. 5वी जी बघूयात. And the 5th tongue we'll see.
कुरकुर करणारी, पुटपुट करणारी, तक्रार करणारी, तिरस्कार करणारी, चुगली करणारी जिभा. The tongue that quarrels, the tongue that grumbles, the tongue that says wrong things, and the Misra- tongue that speaks wrong. मिस्राच्या दास्यत्वातून देवाने अद्भुत प्रकारे इस्रायल लोकांची सुटका केली. And God delivered the Israelites miraculously from Egypt. त्यांना स्वातंत्र्य प्राप्त झालं. They got independence ते आनंद करत होते. and they were rejoicing. पण क्षणात त्यांचा आनंद मावळला गेला. But in a moment, their joy went away. त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीबद्दल ते कुरकुरू करू लागले. They started grumbling about the situation came upon them. परमेश्वर त्यांच्यासाठी जे काय केले ते सर्व विसरले. They forgot what God had done for them all this time. त्यांनी जंगलातील अडचणीवर आपलं लक्ष केंद्रित केलं. And they put their attention to the problem in the wilderness. ते मोशेला म्हणत आहेत, They're saying to Moses, तुम्ही आपणास मिस्र देशातून काढून या जंगलात माराव्यास का आणलंय? why have you brought us out of Egypt and put us into wilderness to die? येथे तर अन्न नाही आणि पाणी नाहीये. We don't have food and water here. या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. And we are tired of this light food. प्रेज द लॉर्ड. कधी कधी आमची अवस्था अशी असते ना हो. Our condition is such sometimes. हालेलुया. हो की नाही? Is it right? पुरवठा करणारा, पाहून देणारा, तरतूद करणारा परमेश्वर आमच्या बाजूचा आहे हो. And God is the one who provides and gives for us. आम्ही कित्येक वेळा म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. We say many times, Lord is my तो shepherd. मला हिरव्यागार कुरणात बसवतो. He takes me to green pastures. तो शांत पाण्याजवळ नेतो. Takes me to the still waters. आपली मूठ उघडून सर्व प्राणी मात्रांची इच्छा पूर्ण करणारा तो परमेश्वर आहे. He is the one who fulfills the will of all mankind by opening his wrists. पण या असंतुष्टी कृतज्ञ लोकांनी परमेश्वराविरुद्ध कुरकुर त्या ठिकाणी केलेली But आहे. the thankless and the unsatisfied people started grumbling against the Lord. खाण्यापिण्याच्या बाबतीत त्यांनी कुरकुर केलेली About आहे. food and water, they grumbled there. त्याचा परिणाम काय झाला? What was the result of it? तेव्हा परमेश्वर त्या लोकात आगे साप पाठवलेले आहेत. And God has sent snakes and fire. त्यांच्या दंशामुळे कित्येक लोक त्या ठिकाणी मरण पावलेले आहेत. And because of a snake bite, many people died there. केवळ कुरकुर केली म्हणून देवाने त्या ठिकाणी आपला क्रोध त्या ठिकाणी ओतलेला आहे. Just because people grumbled there, God put out his anger upon them. कुरकुर हे आध्यात्मिक मार्गातील अडखळण आहे. And grumble is an obstacle in your spiritual life. कुरकुर हे आध्यात्मिक मार्गातील अडखळण आहे. And grumbling is an obstacle in a spiritual way. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. अजून एक उदाहरण पाहूया. Another example we see. गणनाच्या पुस्तकामध्ये 14वा अध्याय 2 आणि 3 वचन वाचतो. सर्व इस्रायल लोक मोशे आणि अहरोन यांच्या विरुद्ध कुरकुर करू लागले. ती सर्व मंडळी त्यास म्हणाली, आम्ही मिस्र देशात मेलो असतो किंवा याच रानात मेलो असतो तर बरे झाले असते. परमेश्वराने आम्हास या देशात का नेले? तलवारीने आमचा निपात व्हावा म्हणून काय? आमच्या स्त्रिया व मुलेबाळ यांची लोट होणार. मिस्र देशी परत जावे हे बरे नव्हे काय? Numbers 14, 2 and 3. And all the children of Israel complained against Moses and Aaron, and the whole congregation said to them, if we had died in the land of Egypt, or only if we had died in the wilderness, why has the Lord brought us to this land to fall by the sword, that our wives and children should become victims? Would it not be better for us to return to Egypt? मोशेने वचनयुक्त देशाची पाहणी करण्यासाठी 12 हेरांना त्या ठिकाणी पाठवलेला आहे. And Moses sent 12 spies to look out for the promised land. त्यापैकी 10 जणांनी वाईट बातमी आणली. And 10 out of them brought a bad news. त्याबद्दल बाकीच्या लोकांनी कुरकुर केलेली आहे. About that, other people grumbled. त्या कुरकुर करण्याच्या वृत्तीचा परिणाम किती घातक ठरू शकतो याची आठवण करताना पौल एका ठिकाणी म्हणतो. And the nature of grumbling can be so dangerous for us. And Paul says in one place about that, त्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली many people grumbled आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले. and they got destroyed from the Creator. आणि तो त्याप्रमाणे आम्हा प्रत्येकाला आव्हान करू इच्छितो की त्याप्रमाणे तुम्ही कुरकुर करू नका. And he is challenging all of us, do not grumble likewise. गणनाच्या पुस्तकामध्ये 16वा अध्याय 31-32 वचन सांगतं, हे त्याचे सगळे शब्द बोलून संपतात तोच त्या लोकांच्या पायाखालची भूमी दुभंग झाली आणि पृथ्वीने तोंड पसरून ते त्यांची कुटुंबे, कोराची सगळी माणसे व त्यांची सर्व मालमत्ता ग्रासून टाकली. And Numbers 16, 31 and 32. Now it came to pass, as he finished speaking all these words, that the ground split apart under them, and the earth opened its mouth and swallowed them up with their households, and all the men with Korah and all their goods. गत काळातील लोक जिवंत गाडले गेले. And the people were buried alive.
त्यांना वचनदत्त देशात प्रवेश मिळाला नाही. They did not get entry to the promised land. त्यांचा विनाश झाला. They were destroyed. इस्रायलाची एक पिढी कनानातील मधुर फळे आणि दुधामधाच्या प्रवाहाचा आस्वाद घेण्यापासून फक्त कुरकुर केल्यामुळे त्या ठिकाणी प्रवेश करू शकले नाही. And one generation of Israel was kept away from the promised land because of the grumbling. यहोशवा आणि कालेब यांनी आशावृत्ती ठेवल्याने आशावादी वृत्ती ठेवल्यामुळे यहोशवा आणि कालेब Because Joshua and Caleb, Caleb had a hopeful nature, त्यांना वचनदत्त प्रदेशात प्रवेश मिळाला. they got an entry into the promised land. वचनदत्त देशात आम्हाला जायचंय का? We have to go to the promised land. नव्या यरूशलेमामध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत काही दिवसांनी, काही येत्या दिवसांमध्ये. In the coming days, we are entering New Jerusalem. कुरकुर केल्यामुळे वचनदत्त देशात त्यांना प्रवेश मिळाला नाही. And people who grumbled, they did not get entry into the promised जर land. मला वाटतं स्वर्ग राज्यात माझा प्रवेश व्हावा, If I want, I need to enter the heavenly kingdom. हा कुरकुरीचा आत्मा आमच्यातून आम्ही काढून The टाकला. nature of grumbling, we have to keep it aside. नव्या करामध्ये 2 बहिणी आहेत. And there are 2 sisters in the New Testament. त्या ठिकाणी थोरली बहीण आपल्या धाकटी बहिणीविषयी येशूकडे तक्रार करत आहे. And the elder sister complaining to Jesus about the younger one. ती म्हणते, प्रभूजी माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा बोजा टाकला आहे. And Lord, my sister has put the entire burden of work upon me. ह्याची आपल्याला पर्वा नाही का? Do you not care about this? मला तिला सहाय्य करायला सांगा. But tell her to help me. प्रभूने तिला उत्तर दिलं, मार्थे मार्थे, Jesus said to her, Martha, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस, you're worried about many things. परंतु थोडक्याच गोष्टीचे But for the few things, किंवा एकाच गोष्टीचे अगत्य आहे. but there's one thing that is expected. मरेने चांगला वाटा निवडून घेतला आहे. And Mary chose the good portion. तिच्यापासून तो कोणी घेणार नाही. No one can take it away from her. कामाचा भार असह्य झालेली एक मोठी बहीण आपल्या छोट्या बहिणीविषयी येशूकडे तक्रार करत आहे. And the elder sister complaining to Jesus about the younger sister about the burden of work. कुरकुर करून इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधता येतं, You can grumble and take the attention of people towards you, पण कोणाचं मन जिंकता येत नाही. but you cannot win over the minds of anyone. मला तुम्हाला सांगू देत, And let me tell you, उद्देश देवाचा गौरव होणं जर असेल if the intention is that God should be glorified, आणि त्या उद्देशानं येशूच्या चरणाजवळ आम्ही जर बसलो असू, with the same intention, if we sit with the feet of Jesus, तर त्यांच्याविषयी कुरकुर करू नका, you shouldn't grumble that time. त्यांच्याविषयी तक्रार करू नका. You shouldn't complain about that. येशू स्वतः त्यांची बाजू घेतो. And Jesus will take their side himself. येशू त्यांच्या बाजूने लढतो Jesus will fight from their side. आणि म्हणून कोणाविषयी तक्रार करू नका. That's why don't complain about anyone. हालेलुया. Hallelujah. याकोब 1:26, And James 1:26, मी धर्माचरण करणारा आहे असे कोणाला वाटत असून तो आपल्या जिभेला आळा घालत नाही आणि आपल्या मनाची भेल करून घेतो, तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. James 1:26, if any one of you thinks he is religious and does not bridle his tongue but deceives his own heart, this one's religion is useless. जिभेला आळा घालणं गरजेचं You आहे. have to control your tongue. बऱ्याचशा मोटार गाड्या जर आम्ही बघितल्या, So if you see many vehicles today, दमट हवामानामुळे, so because of the humid weather, गंज चढल्यामुळे because of rusting, त्या वापरण्यायोग्य होत नाहीत, त्या टाकाऊ होतात. and so they are to be disposed and not to be used. कुरकुर करण्याचा स्वभाव हा त्यासारखाच आहे. And the nature of grumbling is such. कुरकुर करण्याचा स्वभाव तुमच्याजवळ असेल If you have this nature in you, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. so do not put it away. त्यावरती गंज चढायला लागलेला आहे. It started rusting. वेळीच तो गंधरोधक जो आहे तो वापरून त्यावरचा गंज आम्हाला काढणं गरजेचं You आहे. have to use the anti-rust and put out the rust. कुरकुर केल्याने प्रश्न सुटत नाहीत, By grumbling, the problems are not solved. तर त्यातून वेळीच मार्ग काढून सावरणं गरजेचं आहे. But you have to make a way out of it and become careful. त्याला आवर घालणं गरजेचं आहे. And you should control it. हालेलुया. मग आमचं बोलणं कसं असायला पाहिजे? So how should our talk be? इफिसकरास पत्र 4:29. Ephesians 4:29. तुमच्या तोंडावाटे कोणतेही अमंगळ भाषण न निघो, तर गरजेप्रमाणे आध्यात्मिक उन्नतीकरिता जे काही उपयुक्त तेच मात्र निघो, यासाठी की तेने करून ऐकणाऱ्यास कृपादान प्राप्त व्हावे. Ephesians 4:29. Ephesians 4:29. Let no corrupt word proceed out of your mouth, but what good is necessary for edification.
हे ह्या आठवड्याचं अभिवचन आहे. That is the verse of the week. तुमच्या तोंडावाटे कोणतेही अमंगळ भाषण न निघो, Let no corrupt word come out of your mouth, तर गरजेप्रमाणे but what according to is necessary आध्यात्मिक उन्नतीकरिता for edification, जे काही उपयुक्त तेच मात्र निघो, whatever is good, let it come out. यासाठी की तिने करून For so, ऐकणाऱ्यास कृपादान प्राप्त व्हावे. and people who hear get the gifts. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, Your talk should be of grace. मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, It should be like sweetened with salt. म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावे याचे So how you should answer each other, हे तुम्ही समजावे. you should understand it. आमचं बोलणं एखाद्याचं मनोबल वाढवणारं, Our talk should be something that encourages others, उन्नती करणारं, to edify others. आनंद, शांती, प्रेरणा देणारं, आशीर्वाद देणारं असावं. It should be one that gives joy, gives peace, gives blessings. म्हणून संदेशाच्या सुरुवातीलाच मी अलिशिबा आणि मरेचं उदाहरण दिलं. That's why I gave you the example of Elizabeth and Mary. त्यांच्या अभिवादनाच्या द्वारे सकारात्मक परिणाम त्या ठिकाणी निर्माण झाला. By their greetings, a positive result was created. आमचं बोलणं, आमचं संभाषण आनंददायी असायला पाहिजे. Our talk should be joyful. दुधात साखर पडण्यासारखं असायला पाहिजे. It should be like sugar that falls in milk. कदाचित एक उदाहरण मी देऊ इच्छिते, तुम्हाला न पटणारं असेल. I want to give you an example which you won't like. कोण बनेगा करोडपती हा शो मी कधीतरी बघतो, I see the show Who Wants to be a पण Millionaire. बघण्यामागचा उद्देश मी तुम्हाला सांगतो. But the intention behind seeing it, ज्यावेळेस तो होस्ट करणारी व्यक्ती बोलते, when the host speaks त्यांचे शब्दोच्चार बघा, and see the pronunciations आवाजातील चढ उतार बघा, and see the modulations in sound, आवाजाची बोलण्याची साधना शिकायची असेल, and if you want to know how to speak, मी तुम्हाला म्हणतो एकदा तरी तो कोण बनेगा करोडपती बघा, and you have to see the show How to be a Millionaire त्यापासून शिका and learn from it. आणि कसं बोलायचं ते स्वतःला कसं बोलायचं ते समजावून घ्या. And how we should talk, you can understand from it. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. जिभेवर साखर ठेवून असलं गरजेचं आहे. And you need to have control and sugar over your tongue. भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. If your voice is sweet, people won't go away from you. मला तुम्हाला सांगू द्यात, मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाहीत, And the salt never gets ants. हो की नाही? पण साखरेचा एक जरी तुकडा कुठे असेल तरी And if a single सगळ्या मुंग्या त्या ठिकाणी grain of गोळा sugar होतात. falls, the ants gather around it. आमचंही तसंच आहे हो. And we are so. जिभेवर गोडवा असेल ना, If our tongue is sweet, जसं त्या गुळाला मुंगे चिटकलेले असतात ना, सगळे आपल्या जवळ असतात. and like the jaggery has ants around it, people would be around us. पण मिठाचा खारटपणा जर असेल ना, But if we have the salt in us, कोणीच जवळ फिरकत नाही. no one comes closer. हालेलुया. Hallelujah. आम्ही कसे बोलतो ते समजलं असेल तुम्हाला. You need to understand how we talk. हालेलुया. Hallelujah. मग कुणाशी कसं बोललं पाहिजे? So how should we talk to people? आईशी प्रेमाने बोलावं, Talk with love with your mother. वडिलांशी आदराने बोलावं, Talk with honor with your father. पत्नीशी प्रामाणिकपणे बोलावं, And talk with sincerity with your wife. भावाशी मनापासून बोलावं, Talk from your heart to your brother. बहिणीशी प्रेमपूर्वक बोलावं, Talk with love to your sister. मुलांशी उत्साहानं बोलावं, Talk with great zeal to your children. नातेवाईकांशी बोलताना सहानुभूतीने बोलावं, And when you talk to your relatives, speak with comfort. मित्रांशी आनंदाने बोलावं, And speak with happiness to your friend. अधिकाऱ्यांशी बोलताना नम्रतेने बोलावं, Speak with humility to your superiors. ग्राहकांशी बोलताना प्रामाणिकपणे बोलावं, Speak with sincerity to your customers. कर्मचाऱ्यांशी बोलताना विनम्रतेने बोलावं, And speak with humility to your employees. आणि देवाशी बोलताना कसं बोलायचं? And while talking to God, how should you talk? मनाच्या शुद्धतेने, With the purity of your heart. निस्सीम श्रद्धेने देवाशी बोलावं, And with a pure heart, talk to Him. मन मोकळेपणाने बोलावं. And with a clean heart, talk to Him. दिवसाचा कोणताही प्रहार असू देत, Let it be any time of the आमच्या day. देवाशी बोलायला आम्हाला पूर्णपणे मोकळे We have all freedom to talk to our God. फक्त मनाची शुद्धता हवी आहे. We should have the purity of your heart. देवावरची निस्सीम श्रद्धा हवी आहे, And we should have the great hope upon आणि Him. आमच्या ठाई तो मन मोकळेपणा हवा आहे. And we should have the freedom of our mind to Him. 5-6 प्रकारच्या जिभा बघितल्या. We saw the 6 types of tongue today. एक शेवटची जीभ राहिली होती. A last type of tongue. घेऊ का नको? स्तुती स्तवन करणारी, आभार करणारी जिभा. And the tongue that worships and gives thanks to the Lord. ही जीभ आमचं आध्यात्मिक शस्त्र आहे, And this tongue is a spiritual armor. आणि ही जीभ देवाने तुम्हाला मला दिलेली आहे. And this tongue God has given you and me. हालेलुया. शिनलेल्यास बोलून धीर कसा द्यावा म्हणून देवाने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे.
So, how should you encourage the people who are discouraged? That is why God has given me the tongue of the learned. ही ती जिभा आहे This is a tongue. आणि या जिभेची देव आमच्याकडे अपेक्षा करत आहे. And this tongue God expects from us. स्तुती ही आमच्याशाली शक्तिशाली सामर्थ्य आहे. And worship is the great power within us. ते आमचं आध्यात्मिक शस्त्र आहे That is spiritual armor जे आमच्या शत्रू विरुद्ध आम्हाला लढायला सज्ज करतं. that makes us ready to fight the evil. ते आम्हाला मदत करतं. It helps us. हालेलुया. Hallelujah. यहोशापाटावरती 3 राजे चालून आलेले आहेत. And 3 kings walked upon Jehoshaphat. अतिशय बिकट परिस्थिती He आहे had a difficult situation, पण त्याने सुज्ञ पण वापरलं. but he used wisdom. त्याच्याकडे शिल्लेल्यास बोलून कसा धीर कसा द्यावे ती जिव्हा होती. And he had the knowledge on how to talk and give courage. त्यांनी एक वचन त्यांनी कृती केली फार महत्वाची आहे. He made an important act there. त्याने काय केलं? दुसरे इतिहास 20 अध्याय 21 वचन. सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा कारण त्याची दया सनातन आहे. हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गावे म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकास त्या कामी नेमिले. And 2 Chronicles 20 and 21, when he had consulted all those people, he appointed those who would sing to the Lord and who should praise the beauty of holiness as he went out before the army and was saying, praise the Lord, his mercy endures forever. संकटाच्या वेळी यहोशापाट प्रार्थना आणि स्तुतिस्त्याद्वारे देवाकडे वळला. And in the time of his storm, Jehoshaphat gave thanks to Jesus, Lord, and worshipped him. या अगोदर कधी अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. There was no condition like this before. सैन्यांच्या पुढे गायक वृंद आहेत And there are many enemies before the army. आणि योद्ध्यांच्या अगोदर गायक नेमलेले आहेत. And before the soldiers, there were singers. देवाच्या लोकांनी स्तुतिस्तवन केलं, People of God worshipped him आराधना केली and they gave him praise. आणि त्या ठिकाणी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. Impossible things were possible there. असाध्य ते साध्य झालेलं What was आहे. not possible became possible. आणि त्या ठिकाणी त्यांना एवढी लूट करायला मिळाली. And that place they had a great plunder. लूट एवढी होती की ते 3 दिवस पर्यंत गोळा करत होते. The plunder was such that they were gathering it for 3 days. आशीर्वादांची भरपुरीचं जीवन आम्हाला जगायचंय का? If you want to live a life of prosperity and full of blessings, आमच्या जीवनामध्ये आशीर्वादांची लयलूट आम्हाला हवी आहे का? do we want to have a great plunder of blessings in our life? आमचं पात्र काटोकाट भरून वाहवं लागावं असं आमची इच्छा आहे का? And do we want your cup to overflow with blessings? यहोशापाटाने काय केलं? What did Jehoshaphat do there? त्याने देवाला धन्यवाद He दिले, gave thanks to the Lord. देवाची स्तुती केली, He praised the Lord. आराधना केली. He worshipped him. देवाचं गौरव त्या ठिकाणी प्रगट झालं And the glory of God was revealed there. आणि देवाचं सामर्थ्य त्या ठिकाणी प्रगट And झालं. the power of God was manifested. अद्भुत प्रकारे देवाने त्यांची सुटका केली. In a great way, God delivered them. सुटकेचा अनुभव आम्हाला पाहिजे असेल, If you want to experience deliverance, यहोशापाटाने जे केलं ते आज आमच्यासाठी कित्ता आहे. what Jehoshaphat did is an example for us today. ते आपण करूयात We have to do that आणि समाजासाठी आशीर्वादाचं कारण ठरूया. and become a reason of blessing for the society. नव्या करातील एक उदाहरण, A New Testament example. मिळकतीची आशा गेल्याने पौल आणि सिला यांना बंदीखान्यात खोड्यात अडकवलेला आहे. And Paul and Silas were imprisoned in the prison. मध्यरात्री रात्रीच्या गडद अंधकारामध्ये And the pitch darkness of the night, त्यांनी स्तुतिस्तवन केलेलं they आहे. worshiped the Lord. त्यांनी आराधना केलेली आहे. They praised Him. त्याचा परिणाम The result was त्या ठिकाणी मोठा भूमिकंप झालेला आहे. there was a great earthquake there. बंदीशाळेचे पाय डगमगलेले आहेत. And the foundations of the prison were shaken. सर्व दरवाजे उघडले गेलेले आहेत All the doors were opened. आणि सर्वांचे बंद सुटले गेलेले आहेत. And all the bondages were broken there. बंधनात आहात का? If you are in bondage, गुलामगिरीत आहात का? if you are in slavery, दास्यत्वात आहात का? and if you are in servant, जुवाखाली आहात का? if you are in burden, पौल आणि सिला यांनी काय केलं? what did Paul and Silas do? रात्रीच्या गडद अंधकारामध्ये In the pitch darkness of the देवाची night, स्तुती केली, देवाची आराधना they केली. worshipped and praised the Lord. अनेकांची बंधनं तुटली गेली And the bondage were broken there. आणि त्या ठिकाणी And in that place, स्तुती सवनामध्ये इतकं सामर्थ्य उतरून आलं, and the praise and worship had such great power, आशाहीन तुरुंगाधिकाराचं तारण झालेलं आहे. and the hopeless that was there in the prison was केवळ saved. त्याचंच तारण झालं नाही, Not only him, देवावर विश्वास ठेवून सहकुटुंबाने त्या ठिकाणी आनंद केलेला आहे. and those who believed in the Lord, everyone rejoiced. कुटुंबातलं आनंदातलं जीवन जगायचं आहे का? If you want to live a life of happiness in your family, कुटुंबामध्ये आनंद नाहीये का? there's no happiness in your family, अशांती आहे काय? there's no peace. देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, The word of God is telling us, जी जीभ देवाने तुम्हाला आणि मला दिलेली आहे, the tongue given to you and me, जे ज्ञानेंद्रिय देवाने आम्हाला दिलेलं आहे, and the sense God has given you and me. आशीर्वादाची चावी देव आज आम्हाला देत आहे. God has given you the key to your वापरा. blessing. Use it. देवाचं गौरव तुम्हाला पाहाव्यास मिळेल. You will see the glory of God in your life. त्या ठिकाणी सहकुटुंब हर्षध्वनी आहे. And all there is rejoicing with all the family.
मग देवाचं वचन सांगतं So the word of God tells, प्रत्येक जीवा देवाचं स्तवन करेल. every being shall worship the Lord. स्तोत्रकर्ता एका ठिकाणी म्हणतो Psalmist says in one place, माझी जीवा तुझ्या न्यायपरांतेविषयी गुणगान गाईल, and my soul will sing about your judgment. तुझे सतत स्तवन करेल. Worship you always. देवानं त्याची स्तुती करण्यासाठी आम्हाला जीवा दिलेली आहे. And God has given us this life to worship Him. आम्ही परमेश्वराच्या हातातील साधन आहोत. We are the medium in the hands of the Lord. करता करविता परमेश्वर आहे. The Lord is the one who does through आपल्या us. जिभेचा ताबा त्याच्या हातामध्ये देऊयात. And give the control of your tongue in His hands. देवाचं गौरव करूयात. And we glorify the Lord. देवाचा महिमा आपण करूयात. We worship Him. ओठ आणि कान यांचा जवळचा निकटचा संबंध आहे. And the lips and the ears are connected closely. प्रेज द लॉर्ड. यशायाच्या पुस्तकामध्ये आम्ही अनेक वेळा वाचतो In Isaiah, we read it a lot of times. त्या सराफ दूताने And the angel अशुद्ध ओठाच्या यशाला इंगळाने निखाऱ्याने स्पर्श केला. and the Isaiah, who was of impure lips, was touched. त्याची अशुद्धता निघून गेली. And Micah took away the impurity. देवाचा आवाज त्याने ऐकला. He heard the voice of the त्याला Lord. पाचारणाचं कॉलिंग झालं. He heard His calling. त्याने त्याचं पाचारण ओळखलं. He knew His calling. देवाला त्याने प्रतिसाद दिला. He gave response to the तो Lord. देवाला म्हणतो हा मी आहे, मला पाठव. He says, Lord, here I am, send me. देवानं आम्हाला जीभ दिली आहे त्याचं गौरव करण्यासाठी, And God has given us a tongue to worship Him. त्याची साक्ष देण्यासाठी देवाने आम्हाला जीभ दिलेली And to आहे. be His witness, He has given us a tongue. आम्ही त्या जिभेने देवाचं गौरव करावं. And through that tongue, we should glorify आणि Him. म्हणून पौल एका ठिकाणी म्हणतो So Paul says in one place, देवाच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने for the glory of God, every being येशू ख्रिस्त प्रभू असे कबूल करावं. has to confess that Lord Jesus is God. प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावं. Every tongue shall confess that Jesus Christ येशू is Lord. ख्रिस्ताची अद्भुत साक्ष सांगण्यासाठी देवाने आम्हाला जीभ दिलेली आहे. And to preach His great testimony has given us His tongue. येशू सत्य या जगाला विदित करण्यासाठी देवाने आम्हाला जीभ दिलेली To आहे. preach His truth to the world has given us या a tongue. जिभेच्या द्वारे देवाचं गौरव, देवाचा महिमा होणं गरजेचं आहे. And through the tongue, He should be glorified and worshipped. आज आम्हाला काय बोध घ्यायचा आहे? And what should we learn आज today? देवाकडे आम्हाला प्रार्थना करायची We आहे. should pray to God. स्तोत्र 39 मध्ये स्तोत्र करता देवाकडे प्रार्थना करत आहे. In Psalms 19:41, the psalmist prays to God. मी म्हणालो की And I said, आपल्या जीवेने पाप करू नये म्हणून and I shouldn't sin through my tongue. आपल्या चालचलणुकीत जपेन. I will take care of my walk. मज समोर दुर्जन आहे तोपर्यंत Till the wicked are before me, मी आपल्या तोंडाला लगाम घालून ठेवीन. I will control my tongue. आमच्या तोंडाला, आमच्या जिभेला लगाम असणं गरजेचं आहे. Our tongue should be controlled. पुढे स्तोत्र 141 मध्ये तो म्हणतो Psalms 141, he हे says, परमेश्वरा माझ्या मुखावर पहारा ठेव, Lord Jesus, control my mouth माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. and control the door to my voice. पुढे 122 मध्ये तो म्हणतो And 122, it says, हे परमेश्वरा Lord, माझा जीव असत्य वाणीपासून, keep my life from untrue things, कपटी जिभेपासून मला मुक्त कर. and from untrue tongue deliver me. पुढे स्तोत्र 19:14 मध्ये तो म्हणतो Psalms 19:14, he says, हे परमेश्वरा माझ्या दुर्गा, Lord, my fortress, माझ्या उद्धार का, my deliverer, माझ्या तोंडचे शब्द व माझे मनचे विचार तुला मान्य असोत. let the words of my mouth and the thoughts of my heart be acceptable to you. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. काय प्रार्थना करतो तो? What is he praying? माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य The असोत. words of my mouth and thoughts of my heart be acceptable मला to तुम्हाला you. सांगू देत, Let me tell you, दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट जर या प्रार्थनेने जर झाला if you pray at the beginning of your day and the end of your day with this prayer, तर आमच्यासारखे सुखी कुणीच नसणार आहे. there won't be anyone blessed than us. आमच्यासारखे आशीर्वाद कोणी दुसरे असणार नाहीये. There won't be more blessed people than us. फक्त ही आमची सकाळ सुरुवातीला आणि शेवटाची प्रार्थना असणं There should गरजेचं be our prayer at the beginning and the end of the day. आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. जिभेविषयीच्या अनेक गोष्टी आहेत. There are many things about the tongue. अनेक गोष्टींची तुम्हाला गुज रहस्य तुम्हाला प्रगट होतील. You will get revelation about many things. हे कदाचित सारांश असेल. This is just the preface. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. जसं तुम्ही वचनाचं मनन कराल तसं देव तुमच्याशी बोलेल. More and more meditate on the word, God will speak to you. हालेलुया. Hallelujah. कदाचित आम्ही म्हणत असतो आमच्याकडे मोठमोठी पापं होत नाहीयेत, And we say that we are not sinning in a big way, पण छोट्या पापांकडे आम्ही दुर्लक्ष करणं गरजेचं नाहीये. but we shouldn't overlook the smaller sins. देवाच्या दृष्टिकोनातून छोटं आणि मोठं पाप सारखंच आहे. In the eyes of the Lord, the small and big sin is the same. आम्ही ते करता कामा नये. You shouldn't do that. रस्त्याने जाताना जर मोठा दगड आमच्या समोर आला, If we have a big stone while walking on the road आम्ही तो दगड चुकून पुढे जातो, and we just go around it,
पण ठेस कुठल्या दगडाने लागते? But which stone hurts our leg? छोट्या दगडाने लागते. the हालेलुया. smaller तो stone छोटा hurts our दगड leg. आमच्यासाठी महत्वाचा आहे. The smaller stone is देवाकडे important. प्रार्थना करूयात. Pray to God. देवाला म्हणूयात की प्रभू या पापापासून आम्हाला दूर ठेव. Say to God, keep us away from this sin. शुल्लक गोष्टीमुळे परमेश्वराचा क्रोध तर आम्ही ओढून घेत नाही ना. We should. Are we not taking the wrath of God in smaller चला तर मग things? परमेश्वराला शरण जाऊयात. Just surrender ourselves to the Lord. देव आमच्या पक्षाचा आहे. God is on our आणि side. ज्यावेळेस अशी प्रार्थना आम्ही देवाकडे करू, And when we pray to God in such a way, एक वचन आहे प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये, there's one verse in Revelations, त्या ठिकाणी त्या लोकांविषयी साक्ष देण्यात आलेली आहे. and there's a witness among such प्रकटीकरण people. 14:5 मध्ये And Revelations 14:5. त्यांच्या तोंडात असत्य आढळले नाही. त्यांच्या तोंडात असत्य आढळलं नाही. ते निष्कलंक आहेत. प्रकटीकरण 14:5. Revelations 14:5. And in their mouth was found no deceit, त्यांच्या तोंडात असत्य आढळलं नाही. and they were not untrue. जर आमच्या शिलो मंडळीकडे देव पाहिल, If God looks at us, Shiloh Church, तोवरून अवलोकन करेल, and He will analyze from above, आणि ज्यावेळेस त्याला समजेल की शिलोच्या कोणत्याच मेंबरमध्ये असत्य आढळलं नाही, तर किती चांगली गोष्ट आहे हो. and when He doesn't find any deceit in any member of the church, त्याला म्हणायला हे आवडणार आहे की ते शिलोचे सर्व सभासद निष्कलंक आहेत. and He will have joy in saying, all the members of the church are innocent. काय तुम्हाला आनंद होत नाही का? Are you not happy with this? Hallelujah. Hallelujah. आज जर या जिभेच्या प्रकाराच्या द्वारे देव आमच्याशी बोलला असेल, If Lord has talked to us with the types of tongue, देवाकडे पाहूयात. let us look to the देवाला Lord शरण जाऊयात. Let's आपल्या surrender जागेत to आपण Him. उठून उभं राहूयात. and let us stand देवाकडे in our प्रार्थना places करूयात. and pray to Him. देवाकडे जाऊयात. Let's go to God. हालेलुया. Hallelujah. त्याला म्हणूयात की प्रभू आम्ही तुला शरण येतो. Let us say, God, we surrender तू to आमचं you. शरणस्थान आहे. You are our place of surrender. माझ्या मुखाला, कंठाला, जिभेला तू स्पर्श कर. You touch my throat and my tongue त्याला म्हणूयात की प्रभू तू माझं सहाय्य कर. and say, Lord, help me. हे येशू राजा, येशू होतो तुला मी समर्पण. पापी मम जीवनाचे होऊ दे परिवर्तन.